हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली गुन्हे शाखेकडून पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल। खोटी कागदपत्र सादर केल्याने कारवाई। स्वतःचं आणि आई वडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्याचा आरोप। निवड रद्द करण्याबाबत यूपीएससीकडून पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस जारी। भविष्यात यूपीएससीची परीक्षा देण्यापासून रोखण्यात का येऊ नये, पूजा खेडकरला यूपीएससीकडून कारणे दाखवा नोटीस। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंना मारण्याची धमकी। मनसे कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा मोरेंचा आरोप। ऑडिओ क्लिप ट्विट करत वसंत मोरेंची पोलिसात तक्रार। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा। पवार गटाचं तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह कायम। तुतारीसारखी दिसणारी इतर चिन्ह गोठवली। पवार गटाला या चिन्हामुळे लोकसभेत फटका बसला होता। भाजप नेत्या अमृता पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता। अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केल्यानं भुवया उंचावल्या। छगन भुजबळांविरोधात भाजपच्या अमृता पवार मैदानात। अमृता पवार येवला मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक। मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटीत उपोषण। भाजपच्या बैठकीत अजितदादा शिंदे गटाबाबत तक्रार। लोकसभेत दादांच्या काही आमदारांनी मवियाला मदत केली, तर शिंदेना 15 जागा दिल्याने विधानसभेत त्रास होऊ शकतो। भाजप नेत्यांचा आरोप, सूत्रांची माहिती। मीडियाला बाईट देण्यासाठी भाजपची मोठी फौज मैदानात। सकाळी 4 नेत्यांची टीम तर दुपारी 6 नेत्यांची टीम मीडियाशी बोलणार। लंडनहून आणलेली शिवकालीन वाघनखं साताऱ्यात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन। नागरिकांना उद्यापासून शिवकालीन वाघनखं पाहता येणार। शिवरायांच्या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही, पण विरोधकांच्या बुद्धीवर लागलेली बुरशी आणि गंज मुख्यमंत्री शिंदे काढतील। फडणवीसांचा मविया नेत्यांवर निशाणा। नियमबाह्य सरकार, नियमबाह्य वाघनखं। महाराजांच्या विचारांना काळं फासण्याचा प्रयत्न। जुलमी सरकारचा कोथळा बाहेर काढू। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। काही लोक वाघनखांवर शंका उपस्थित करतात, हे दुर्दैव। वाघनखांवर आक्षेप हा शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान। मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र। विधानसभेत काँग्रेस मवियातून सर्वाधिक जागांवर दावा करणार। कार्यकारिणीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा। विधान परिषदेत फुटलेल्या आमदारांवर दिल्लीत निर्णय होणार। राज्यात 3 कावळ्यांचं सरकार। अमोल कोल्हे यांची महायुतीवर टीका, तर जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावरचा काळा रंग दूर करा। अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून कोल्हेंचा निशाणा। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस। पुराच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीला रेड अलर्ट जारी। कोयना आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।